हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। दादरच्या शिवसेना भवनासमोर मनसेकडून बॅनरबाजी केली गेली आहे। कोणताही झेंडा न घेता मराठीसाठी एक व्हा, मोर्चामध्ये सहभागी व्हा। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा बॅनरबाजी केली जाते आहे। हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया। तर मनसेच्या बॅनरवर भाजपा मंत्री अशोक उईके यांचा देखील फोटो आहे। मी अशी अनेक पोस्टर लावलेत ज्या लोकांनी म्हणजे विविध घटक आहेत समाजातले ज्यांनी आपले कोट दिलेले आहेत किंवा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते सकारात्मक आहेत। राज ठाकरे साहेबांनी गेले 2-2.5 महिने जी भूमिका मराठीच्या बाबतीत किंवा हिंदी सक्तीच्या विरोधात मांडलेली आहे त्याला सकारात्मक आणि पोषक अशा सगळ्यांच्या ह्या कोट आहेत, प्रतिक्रिया आहेत। तर मला वाटतं की नागरिकांना ह्या कळाव्यात या उद्देशाने मी त्यांचे बॅनर लावलेले आहेत। आम्ही देवेंद्र फडणवीस यांनी जो शासन निर्णय काढलेला आहे त्याची होळी करतोय, बरोबर आहे। आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये हे झोपले होते का? मग नवीन आदेश का काढला? जर पहिला आदेश जर होता या संदर्भात, मग नवीन आदेश काढण्याची गरज नाही। मूर्ख आहेत का? यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का? काय झालंय यांच्या डोक्यामध्ये? काय नासकी बटाटे भरलेले आहेत काय सरकारच्या? काय बोलतायत ते? त्यांना कळते का ते काय बोलतायत ते? जर पहिला आदेश काढला होता मग दुसरा जी आर कोणी काढत नाही। बरेच जणांनी आपली आपली भूमिका तिथं मांडण्याचं काम केलेलं आहे। मी पण सांगितलेलं आहे किंवा माझंही मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी, जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं आणि 5वीपासून हिंदी सुरू करावं। कारण माझं तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला लिहिता आणि वाचता हिंदी पण लगेच येतं। मराठी शिकल्यावर तो हिंदी पण येतो, कारण तीच लिपी तीच आहे। तर हा मोर्चा काढण्याची वेळच येऊ नये यासाठी प्रयत्नशील असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं। तर यावर संजय राऊत आणि यशवंत किल्लेदार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, तीही बघूया। अरे बाबा, त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतःच मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे। ह्या मोर्चामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू। ही महाराष्ट्राची भूमिका आहे। 11.5 कोटी मराठी जनतेनं एका आवाजात सांगितलेलं आहे आम्हाला ही सक्ती मान्य नाही। आणि ही लोकभावना मराठी जनतेची हे सरकार स्वीकारणार असेल आणि त्याच्यावरती काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू। शेवटी लोकभावनेपुढे सरकारला झुकावं लागतं। मला तीच अपेक्षा आहे की एकंदर जनमानसांचा जो रेटा आहे आणि त्याची जी काही पब्लिक क्राय निर्माण झालेला आहे आता ह्या सगळ्या हे जे काही 2 महिने चालू आहे त्यातून जो पब्लिक क्राय निर्माण झालेला आहे तो मला वाटतं तो सरकार दरबारी त्यांच्या कानावर पोचतोय। आणि मलाही तोच फील येतोय की अधिवेशनामध्ये म्हणजे सोमवारपासून जे अधिवेशन चालू होईल आणि त्यात सुद्धा हा विषय खूप गदारोळाने समोर येईल। तर मला वाटतं की हे मोर्चा होऊ नये हाच प्रयत्न करतील आणि जो काही हिंदी सक्तीचा निर्णय आहे तो मागे घेतील असा एक फील आहे। राज्यामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। हिंदी सक्तीविरोधात मनसे